हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी बनवणार आहे चाकवतचा गरगटा। एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तर चला मग रेसिपी बघूया। रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण। इथे मी चाकवतची भाजी घेतली आहे धुवून। त्याला काही जास्त चिरायची नाही, अशी बारीक निवडायची आहे। परत मसूर डाळ घेतलेली आहे, शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत, हळद, जिरे, मोहरी आणि ही चटणी घेतली आहे घरगुती। खूप तिखट आहे त्यामुळे थोडीच घेतल्या। आणि हे मीठ, कोथिंबीर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो। सुरुवातीला चाकवतची भाजी आपण एका कुकरमध्ये घालून घेऊया। आता एका कुकरमध्ये चाकवतची भाजी घेतल्या, नंतर मसूर डाळ स्वच्छ धुतल्या ती पण यात घालून घेऊया। कच्चे शेंगदाणे, हा एक टोमॅटो आहे मध्यम आकाराचा, तो पण यात घालायचा। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे हळद, थोडंसं पाणी। 2 ते 3 शिट्ट्यांची वाट बघायची। 2 ते 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आता हे असं दिसतोय। आता ह्याला रवीच्या साहाय्याने आपण फेटून घेऊया। आता इथे एक पातेलं घेतलंय, त्यात 2 चमचे तेल घ्यायचं। गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकूया, लसूण, नंतर चटणी, नंतर गरगटा टाकायचा। चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला हवं तसं तेवढं पाणी घालायचं यामध्ये, गरम पाणी। तयार आहे आपला चाकवतचा गरगटा। फ्रेंड्स, मग चाकवतचा गरगटा कसा वाटला तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली। आणि हा लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।